हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानीजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स म्हणजेच अनुवंशिकता आणि परिवर्तन यामधील तिसऱ्या भागाकडं जाणार आहोत. की याच्यामध्ये मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी म्हणजेच मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत कसे आहेत याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. फादर ऑफ जेनेटिक्स असं ज्यांना ओळखलं जातं ते हे जॉन ग्रेगर मेंडेल. यांच्याबद्दल आपण थोडीशा माहिती घेऊया. त्यांनी नेमके प्रयोग कसे केले, काय अभ्यास केला हे आपण समजून घेऊया. नाव लेट अस सी मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. जेनेटिक मटेरियल इज ट्रान्सफर्ड इन इक्वल क्वांटिटी फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. दोन जनक जे असतात त्या जनकांकडून गुणसूत्र समान प्रमाणामध्ये किंवा त्याचे जे काही जनुकीय द्रव्य असेल ते समप्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट होत असतं आणि ते पुढील पिढीकडं दिलं जात असतं. प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी आर बेस्ड अपॉन धिस फॅक्ट. आणि ही जी तत्व आहेत ही तत्व जनुकशास्त्राची ही या बेसवर आधारित आहेत. इफ बोथ द पेरेंट्स मेक इक्वल कॉन्ट्रीब्युशन टू इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स विच कॅरेक्टरिस्टिक्स विल अपियर इन दी प्रोजेनी. जर दोन्हींच्याकडून समान प्रमाणामध्ये ते जनुक किंवा ती गुणसूत्र किंवा त्यांची जी गुणधर्म आहेत ते येत असतील तर त्यापैकी कोणतं एक्सप्रेस होतं, कोणतं दिसतं पुढील पिढीमध्ये, हा एक कुतूहलाचा विषय आहे. मेंडेल कॅरिड आउट रिसर्च इन धिस डिरेक्शन अँड पुट फोर्थ द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सच इनहेरिटन्स. की ज्याच्यामुळं एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म कॅरी करण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया घडते. ती नेमकी कशी घडते हे समजून घेण्यासाठी त्यांनी काही प्रयोग केले. ते प्रयोग कसे केले ते आपण समजून घेऊया आणि त्यातलं महत्त्वाचं तत्त्वसुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. द एक्सपेरिमेंट्स परफॉर्म्ड बाय मेंडल ऑलमोस्ट ए सेंचुरी ॲगो आर क्वाईट ॲस्टॉनिशिंग. अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचे काही प्रयोग त्यांनी केले आणि त्यांना निष्कर्षसुद्धा तसेच मिळालेले आहेत. All of Mendel's experiments were based upon the visible characteristics of the pea plant. हे जे प्रयोग केले हे पी प्लांट म्हणजे वाटाण्याची जी वनस्पती आहे त्या वाटाण्याच्या वनस्पतीवर त्यांनी प्रयोग केलेले आहेत की ज्याचे दृश्य गुणधर्म काही दिसत आहेत त्यांच्यावर त्यांनी प्रयोग केले. दीज कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲज फॉलोज. काही गुणधर्म त्यांनी सांगितलेले आहेत आणि असे 7 गुणधर्मांच्या जोड्या त्यांनी पकडलेल्या आहेत. ते 7 गुणधर्म कोणते ते आपण पाहूया आणि त्या गुणधर्मांच्या काही डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशा 2 गटांमध्ये त्या गुणधर्मांची विभागणी केलेली आहे. ते कसे, प्रत्यक्ष डॉमिनंट कशाला म्हणायचं, रेसेसिव्ह कशाला म्हणायचं हे त्यांना नंतर लक्षात आलं, म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग झाल्यानंतर. तो भाग आपण आधीच पाहतोय. शेप ऑफ दी सीड, राऊंड सीड्स म्हणजे गोल बिया असलेली ज्या वनस्पती आहेत तो गुणधर्म डॉमिनंट. रेसेसिव्ह जीन्स किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टरीज रिंकल्ड जीन्स म्हणजे सुरकुतलेले बिया हे त्याचं रेसेसिव्ह अप्रभावी गुणधर्म आहे. ओके, तर मग आता अशा पद्धतीनं पुढील गुणधर्म आहे कलर ऑफ दी सीड. येलो इज डॉमिनंट म्हणजे प्रभावी अँड ग्रीन इज रेसेसिव्ह म्हणजे अप्रभावी. मग पुढं आपण आणखी अभ्यास करू, आणखी काही कॅरेक्टर कोणकोणते आहेत. आता पुढे इकडे दिलेलं आहे की कलर ऑफ दी फ्लॉवर, फुलांचा रंग जांभळा डॉमिनंट आहे, पांढरा रेसेसिव्ह आहे. शेप ऑफ दी पॉड म्हणजे शेंगेचा आकार पूर्ण भरलेली म्हणजे इन्फ्लेटेड फुगलेली अशी असेल तर डॉमिनंट आणि कन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपटी असेल तर ती रेसेसिव्ह असेल. त्यानंतर कलर ऑफ दी पॉड, शेंगेचा रंग हिरवा असेल तर डॉमिनंट, पिवळा असेल तर रेसेसिव्ह. त्यानंतर पोझिशन ऑफ दी फ्लॉवर, फुलांची जागा एक्झाईल असेल म्हणजे प्रत्येक फांदीच्या बेचक्यामध्ये असेल तर त्याला एक्झिलरी असं म्हणूया आणि टोकावर असेल तर टर्मिनल असं आपण म्हणूया.
तर ॲक्झिलरी जे आहे ते डॉमिनंट आहे आणि टोकावर असतील ते रिसेसिव्ह आहे. ओके. नेक्स्ट इज हाईट ऑफ द प्लांट. टॉल असेल तर डॉमिनंट आहे आणि डॉर्फ असेल तर रिसेसिव्ह आहे. अशा पद्धतीनं हे गुणधर्म त्यांना लक्षात आलेले आहेत. ग्रेगर जोहान मेंडल was the Austrian scientist, priest, teacher, etc. He studied the inheritance of some characteristics of pea plant. He showed that inheritance of these characteristics follows certain principles. हे काही गुणधर्म निश्चित करत असतं किंवा काही तत्व पाळत असतं. Later, these principles became popular by his name. नंतर त्याच नियमांना प्रसिद्धी मिळालेली आहे. Mendel's work was recognized only in the 20th century. जरी त्यांनी 19व्या शतकामध्ये काम केलेलं होतं, मुद्दे जरी मांडलेले होते तरी ते ॲक्सेप्ट झाले नव्हते त्यावेळेला. नंतरच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये मात्र असं लक्षात आलं की ते जे सांगत होते ते बरोबर आहे आणि म्हणून मग पुन्हा त्या प्रिन्सिपल्सना त्यांचंच नाव दिलं गेलं आहे. After the reconfirmation of these principles, these same principles now form the basis of modern genetics. आणि त्यालाच आपण आधुनिक जीनोशास्त्राचं पायोनियर प्रिन्सिपल्स असं संबोधतो. आता अशाच पद्धतीनं मानवी शरीरामध्ये सुद्धा काही गुणधर्म आहेत की ज्या गुणधर्मांना आपण डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असं संबोधू शकतो. त्यापैकी एक आहे रोलिंग टंग, दुमडणारी जीभ किंवा न दुमडणारी जीभ. दुमडणारी जी आहे ती डॉमिनंट असेल आणि न दुमडणारी जीभ ही रेसेसिव्ह असेल. प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म्स, हातावर केस असणं भरपूर किंवा केस नसणं अशा प्रकारचे. प्रेझेन्स ऑफ हेअर असेल तर ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ॲब्सेन्स ऑफ हेअर असेल तर ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ब्लॅक अँड कर्ली हेअर, केस काळे आणि कुरळे असणं हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. भुरे आणि सरळ केस असणं हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. देन फ्री इयर लोब, कानाची पाळी मोकळी असणं हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ही पाळी अटॅच्ड असणं या त्वचेला ही रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. मेंडेलनी प्रयोग कसे केले हे थोडंसं आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पायसम सटायवम म्हणजे स्वीट पी प्लांट ही वनस्पती अशी आहे, तिच्या फुलाची रचना अशी आहे की त्याच्यामध्ये फक्त स्वपरागनच होतं, म्हणजे स्वयंफलनच प्रक्रिया फक्त होऊ शकते. परपरागन होण्याची शक्यता अजिबात नसते, कारण फूल घुंगट घेतल्याप्रमाणे असं झाकलेलं असतं, म्हणजे तिच्या पाकळ्या अशा वरून झाकलेल्या असतात. दुसरीकडून परागकण येण्याची अजिबात शक्यता नसते आणि तिथं फक्त आणि फक्त स्वपरागणच प्रक्रिया घडते. एक दुसरा गुणधर्म असा होता त्या पायसम सटायवम किंवा वाटाण्याच्या वनस्पतीचा लाईफ सायकल 3 महिन्यामध्ये संपवते. लाईफ सायकल 3 महिन्यामध्ये संपत असल्यामुळं एका पिढीमध्ये काय घडले, जर काही बदल केले आपण जनुकीय, तर पुढील पिढीमध्ये काय घडते हे 3च महिन्यामध्ये समजतं. आणि गुणधर्मांच्या स्पष्टपणानं अशा जोड्या असल्यामुळं त्यांना त्यांचे नेमके क्रॉस करणं सोपं गेलं आहे. आणि म्हणून मेंडेलनी काय केलं, एक डॉमिनंट कॅरेक्टर असलेली जी प्लांट आहे तो गुणधर्म पकडला आणि त्याचं रेसेसिव्ह कॅरेक्टर असलेल्या गुणधर्म असलेल्या प्लांटबरोबर क्रॉस केला आणि मग काय घडतं ते पाहत राहिले. आणि ते काय पाहत राहिले, त्यांना काय सापडलं ते आता आपण पाहणार. What happened is Mendel considered a tall plant and a dwarf plant. Pure breeding tall, pure breeding dwarf plant is considered. And he named it as a parental generation P1. त्याला त्यांनी जनक पिढी असं नाव दिलं. त्याच्या बाहेरून दिसणारी जी काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्माला स्वरूपविधा असं म्हटलं किंवा फिनोटाईप असं म्हटलं. आता ते ज्या जनुकामुळं त्या प्रकारचे गुणधर्म दाखवले जातात त्या जनुकांना त्यांनी जनुकविधा असं नाव दिलं, म्हणजे जिनोटाईप असं नाव दिलं. आणि मग हे जिनोटाईप कॅपिटल टी विल बी कन्सिडर्ड ॲज दी डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक फॉर द टॉलनेस असं ॲझ्युम केलं. अँड द डॉर्फनेस विल बी द रिझल्ट ड्यू टू दी स्मॉल टी कंडिशन, म्हणजे तोच जीन जो आहे त्याचाच अप्रभावी गुणधर्म असलेला पार्ट त्या ठिकाणी आपण दाखवायचे जोडीनं.
प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी गुणसूत्र जोडीनेच घ्यायचे. ओके. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे युग्मक तयार होत असताना या 2 टीपैकी एक टी आणि इकडच्या या वनस्पतीमध्ये या 2 टीपैकी एक टी येणार. अशा पद्धतीनं कॅपिटल टी असलेला इकडचा युग्मक आणि स्मॉल टी असलेला इकडचा युग्मक हे दोन्हीही जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे पहिली पिढी F1 अस्तित्वामध्ये येणार आणि त्याची जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी असे असतील. आता कॅपिटल टी स्मॉल टी असं असलेलं जी वनस्पती निर्माण होते तिचं फिजिकल ॲपिअरन्स म्हणजे फिनोटाईप त्यांना म्हणजे त्याचं स्वरूपविधा टॉल आहे असं लक्षात आलं. म्हणजे पहिल्या पिढीची स्वरूपविधा उंच प्रकारची असणार, सगळेच्या सगळे उंच. इथं डॉर्फनेस अजिबात दिसत नाही आणि म्हणूनच त्यांनी नाव दिलं की इथं टॉलनेस हा कॅरेक्टर डॉमिनंट आहे आणि डॉर्फनेस हा कॅरेक्टर रेसेसिव्ह आहे कारण तो पहिल्या पिढीत दिसत नाही आहे. ओके. आता त्यांनी काय केलं पुढं ही लेफ्ट ॲज इट इज. त्या बियांना त्यांनी त्या पद्धतीनं ते जमिनीमध्ये पेरून टाकले आणि त्याच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये जेव्हा क्रॉसिंग होणार आणि त्याच्यानंतरची पुढची पिढी ज्यावेळी अस्तित्वात येणार त्यावेळेला काय घडतं हे फक्त ऑब्झर्वेशन करत राहिले आणि मग काय घडलं ते पहा. इन पेरेंटल जनरेशन नाव नेक्स्ट सेकंडरी पेरेंटल जनरेशन P2 त्याच्यामध्ये स्वयंपरागण प्रक्रिया होऊन जाऊ दिली म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये क्रॉस होऊन जाऊ दिला की ज्यांचं जनकविधा दोन्हींची उंच आणि उंच अशीच आहे. असा क्रॉस झाल्यानंतर त्यांच्यापासून गॅमेट तयार होत असताना म्हणजे या वनस्पतीपासून गॅमेट तयार होत असताना त्यांचं सेपरेशन होणार, क्रोमोसोम्स वेगवेगळे होणार, त्यांच्यावरची गुणसूत्र जे जनुकं जे आहेत ती जनुकं वेगवेगळी होणार आणि ती वेगळी झाल्यामुळं इथं कॅपिटल टी असलेलं एक गॅमेट म्हणजे युग्मक आणि स्मॉल टी असलेलं एक गॅमेट म्हणजे युग्मक असे 2 प्रकारचे युग्मक एका वनस्पतीपासून. तसं या वनस्पतीपासून सुद्धा अगदी तशाच पद्धतीचे 2 युग्मक तयार होतील. अशा पद्धतीनं 2 वेगवेगळी युग्मक तयार होत असल्यामुळं आता यांना पुनेट स्क्वेअर पद्धतीनं मांडता येतं, चेकरबोर्ड सिस्टीम पद्धतीनं मांडता येतं. आणि हे चेकरबोर्ड सिस्टीम पद्धतीनं मांडल्यानंतर आता काय घडतं ते आपण पाहूया की इथं ॲक्च्युली सेकंड फिलियल जनरेशन पाहिजे बरं का, सॉरी F2 असणार आहे हा आता. आणि या F2 मध्ये कॅपिटल टी यांचा संकर झाला तर कॅपिटल टी एकत्र आलेत, उंच वनस्पती निर्माण झालेली आहे. पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आलेत, तिथं सुद्धा उंच वनस्पतीच निर्माण झालेली आहे. पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी हेच एकत्र आलेत, टॉल म्हणजे उंच वनस्पती निर्माण झालेली आहे. आणि आता मात्र स्मॉल टी एकत्र आल्यानंतर परत एकदा पेरेंटल रेसेसिव्ह कॅरेक्टर जे होते त्या प्रकारची रचना या ठिकाणी बघायला मिळणार आणि म्हणून इथं स्मॉल टी डॉर्फ व्हरायटी डेव्हलप होईल या पद्धतीचे गुणधर्म त्यांना दिसले. याच्यावरून मित्रांनो काय लक्षात येतं हे थोडंसं आपण पाहूया. इन मोनोहायब्रिड क्रॉस इन F2 जनरेशन टोटल टॉल प्लांट्स आर 3. आता आपण पाहिलं म्हणजे एक संकर संततीमध्ये F2 जनरेशनमध्ये एकूण उंच किती 3 अँड टोटल डॉर्फ्स आर 1. एकूण बुटक्या वनस्पती 1. देअरफॉर नाव द फिनोटिपिक रेशो विल बी 3:1. 3:1 या प्रमाणामध्ये त्यांचं बाह्य दिसणं जे आहे त्याचा रेशो आपल्याला मिळतो. म्हणजे एक संकर संततीची स्वरूपविधा गुणोत्तर किंवा फिनोटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस विल बी 3:1. ओके. आता बट द जिनोटिपिक रेशो म्हणजे जनकविधा गुणोत्तर हे मात्र वेगळं असेल. कसं असेल ते म्हणजे त्यांची जीन्स कसे आहेत, जनुक कशी आहेत त्याच्यावर आधारित. प्युअर टॉल 1, हायब्रिड टॉल 2 अँड प्युअर डॉर्फ 1. हे कसं पहा थोडंसं इकडं. तर इथं होमोझायगस डॉमिनंट, दोन्हीही होमोझायगस डॉमिनंट असतील
शुद्ध, प्रभावी, डॉमिनंट, शुद्ध प्रभावी असे असणार आहेत. इथं शुद्ध अप्रभावी असणार आहेत दोन्हीही. आणि इथं संकरित हेटेरोझायगस म्हणजे विषमयुग्मनजी म्हणजे इथं दोन्ही जनुक असणार आहेत. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्याला यांचा रेशो घ्यावा लागतो. हे एक असतील, या वनस्पतीत 2 असतील आणि या वनस्पती 1 प्रकारच्या असतील. अशा स्वरूपामध्ये आपल्याला ही उत्तरं मिळतात आणि त्याच्यावरून ही स्वरूपविधा आणि जनुकविधा गुणोत्तरं आपल्याला समजावून सांगता येतात. मित्रांनो, मेंडेलनं मात्र फक्त चारच वनस्पती मिळाल्या आणि त्याच्यातल्या 3 तशा आणि 1 अशी असं मात्र नव्हतं. तिकडे शेकडो वनस्पती होत्या. शेकडो वनस्पतींचा त्यांनी रेशो काढलेला आहे स्टॅटिस्टिकल पद्धतीनं आणि त्याच्यावरून ठरवलेले हे आकडे आहेत. नाउ मेंडल कन्सिडर्ड 2 कॅरेक्टर्स ॲट अ टाइम. आता मेंडलनी 2 गुणधर्म एकत्र घेतले आणि या 2 गुणधर्मांचा वापर करून घेऊन त्यांनी 2 गुणधर्मांच्या बाबतीमध्ये काय घडतं, क्रॉस केला तर काय घडू शकतं हे पाहायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून काही नियम सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फॉर दॅट ही टूक 2 टाइप्स ऑफ प्लांट्स, राऊंड येलो सीडेड प्लांट अँड रिंकल्ड ग्रीन सीडेड प्लांट. म्हणजे गोल पिवळ्या बिया असलेल्या वनस्पती आणि सुरकुतलेल्या हिरव्या बिया असलेल्या वनस्पती, अशा 2 प्रकारच्या वनस्पती घेतल्या. म्हणजे एका वनस्पतीमध्ये 2 गुणधर्म असले पाहिजे. तर अशा प्रकारचे हे 2 गुणधर्म घेतल्यानंतर काय घडतं बघा. जनक पिढी 1, या जनक पिढी 1 मधील एका वनस्पतीचे जे राऊंड येलो सीडेड वनस्पती आहे त्याचे परागकण रिंकल्ड ग्रीन सीड असलेल्या जी वनस्पती आहे त्याच्या कुक्षीवर, त्याच्या स्टिग्मावर नेऊन टाकले किंवा तिकडचे जे काही परागकण असतील ते इकडं राऊंड येलो सीड्सकडं त्याच्या स्टिग्मावर आणून टाकले आणि पुन्हा दुसरा पुढचा क्रॉस कुठलाही होऊ नये किंवा दुसरं पॉलिनेशन होऊ नये म्हणून ते फुलं झाकून टाकले. अशी प्रकारची प्रक्रिया मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये सुद्धा असंच केलेलं होतं. ओके, तर आता तसं केलं आणि मग हे केल्यानंतर पुढं काय घडतं आपण पाहूया. फिनोटाइप इज राऊंड येलो सीड्स, रिंकल्ड ग्रीन सीड्स. गोल पिवळ्या बिया, सुरकुतलेल्या हिरव्या बिया या प्रकारची वनस्पती आहे. आता त्यांच्या जनुकविधा कॅपिटल आर, कॅपिटल वाय याची वनस्पतीची आणि इकडं रिंकल्ड ग्रीनचे स्मॉल आर, स्मॉल वाय. आता यांच्यापासून युग्मक तयार होत असताना या 2 आरपैकी 1 किंवा दोन्हींचं सेपरेशन होतं, त्यामुळं दोन्हीपैकी 1 कुठला तरी येतो आणि या दोन्हींचं पण सेपरेशन होतं. म्हणजे वाय एका बाजूला 1 वाय जातो, दुसऱ्या बाजूला 1 वाय जातो. काहीही झालं तरी कॅपिटल आर, कॅपिटल वाय अशी जनुक असलेलेच सर्व युग्मक त्या ठिकाणी तयार होतील. तसं या 2 आरपैकी 1 ज्यांचं सेपरेशन होणार आहे म्हणून 1 आर येणार आणि 2 वाय पैकी 1 वाय येणार आणि म्हणून या ठिकाणी स्मॉल आर, स्मॉल वाय अशी त्या जनुकाची स्थिती असेल. आता पुढं पहिल्या पिढीमध्ये कॅपिटल आर, स्मॉल आर यांची जोडी जुळवायची. आता ते परत एकत्र येणार. कॅपिटल वाय, स्मॉल वाय यांची जोडी जुळवायची. आता ते दोन्ही एकत्र येणार आणि त्यामुळं या ठिकाणी आता कॅपिटल आर, स्मॉल आर या कंडिशनमुळं गोल किंवा राऊंडेड कंडिशन असणार आहे आणि कॅपिटल वाय, स्मॉल वाय या कंडिशनमुळं हेटेरोझायगस पद्धतीनं, विषमयुग्मनजी पद्धतीनं येलो सीड्स असणार आहेत आणि म्हणून राऊंड येलो सीड्स असं या F1 जनरेशनचं स्वरूपविधा असेल. म्हणजे पहिल्या पिढीची स्वरूपविधा असेल. ओके, त्यांना आता सेल्फ ब्रीडिंग होऊन जाऊ द्यायचं, म्हणजे स्वयंपरागण प्रक्रिया होऊन जाऊ द्यायची. तशी ती प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे F1 इज क्रॉस्ड विथ F1 इटसेल्फ. म्हणून राऊंड येलो इज क्रॉस्ड विथ राऊंड येलो. ओके, मग आता पुढं काय घडतं, म्हणजे गोल पिवळ्याचा गोल पिवळ्याबरोबरच क्रॉस केला तर पुढं काय घडतं ते इकडं बघा. राऊंड येलो सीड्स क्रॉस्ड विथ राऊंड येलो सीड्स, their genotype will be capital R, small r, capital Y, small y, capital R, small r, capital Y, small y. आता या जिनोटाइप्स पासून कॅपिटल आर ची जोडी या कॅपिटल वाय बरोबर, म्हणजे त्यांचं कॉम्बिनेशन त्या पद्धतीनं होतं आणि एक गॅमेट तयार होतं. त्याच्यामध्ये
जनुक असतील कॅपिटल आर कॅपिटल वाय असे. दुसरा असेल कॅपिटल आर स्मॉल वाय, या आरची जोडी या वाय बरोबर. त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय ही जोडी तयार होईल. त्यानंतर स्मॉल आर स्मॉल वाय. जसे याचे तयार होतील हे मेल आपण कन्सिडर जर केले तर फिमेलसुद्धा अगदी त्याच पद्धतीनं तसेच त्याचे जनुक असतील ते इकडं उभ्या पद्धतीनं मांडायचे. आणि मग हा चेकर बोर्ड सिस्टीम किंवा पुनेट स्क्वेअर सिस्टीम आपल्याला मिळतो. यांच्यामध्ये मांडणी केल्यानंतर इथं कॅपिटल आर कॅपिटल वाय इज क्रॉस्ड विथ कॅपिटल आर कॅपिटल वाय. या दोन्हींचं एकत्रीकरण झाल्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय अशी कंडिशन निर्माण होणार आहे. त्यानंतर पुढं कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. त्यानंतर पुढं कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय त्याची कंडिशन बी कसलं तयार होते हे पण इथं आपण बघत चला. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल आर स्मॉल वाय. आता रंग बदललेला आहे, लक्षात घ्या आपण. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. त्यानंतर परत पुढं बघा, कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय एकत्र आल्यामुळं काय कंडिशन घडते हे आपल्याला लक्षात येईल. पुढं कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. स्मॉल आर कॅपिटल वाय. ओके. त्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. देन कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल वाय. स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. अँड नाव स्मॉल आर स्मॉल वाय. अशा प्रकारचे कॉम्बिनेशन्स या ठिकाणी निर्माण झाले. तर मित्रांनो, माझा आपल्या सर्वांना प्रश्न आहे, राऊंड येलो एकूण किती? हे पिवळे मोजा सगळे जे परफेक्ट राऊंड आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. सो यू हॅव टू राईट दिस नंबर ॲट दिस प्लेस. नाव 9. त्यानंतर पुढं रिंकल्ड येलो. हे रिंकल्ड येलो किती आहेत? 3 आहेत. यू हॅव टू राईट इट डाऊन. नेक्स्ट इज राऊंड ग्रीन 3. ओके. And now next is wrinkled green 1. Therefore, now the phenotypic ratio will be 9:3:1. म्हणजे इथं फिनोटिपिक एक्सप्रेशन आलं, फिनोटिपिक रेशो आला 9:3:1. ओके. दिस इज दी डायहायब्रिड रेशो. यालाच आपण काय म्हणतो? डायहायब्रिड रेशो असं म्हणणार. आता प्रत्यक्षामध्ये मात्र मगाशी जी स्लाईड होती तीच स्लाईड पुन्हा आपण रिपीट करून घ्यायला हरकत नाही. ही डोळ्यासमोर ठेवा आणि इथं जी जनोकविधा आहेत त्या जनोकविधांच्यावर आधारित जे प्रश्न आता पुढे येणार आहेत त्यांची आपण उत्तरं लिहिणार आहोत. तर ती उत्तरं कशी आहेत पहा. जिनोटिपिक रेशो आपल्याला काढायचं आहे. तर कॅपिटल आर कॅपिटल वाय असे असलेली एक वनस्पती आहे. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशी कंडिशन असलेल्या 2 वनस्पती आहेत. कॅपिटल आर स्मॉल वाय कंडिशन असलेली एक वनस्पती आहे. कॅपिटल आर कॅपिटल वाय अशा असणाऱ्या 2 वनस्पती आहेत. त्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय अशी कंडिशन असलेल्या 4 वनस्पती आहेत. त्यानंतर पुन्हा 2, पुन्हा 1, पुन्हा 2, पुन्हा 1 अशा पद्धतीनं ह्या संख्या आपल्याला मिळतात. ह्याच सर्व संख्या जर आपण क्रमाने या ठिकाणी मांडल्या, अगदी क्रमानं त्यांचा विशिष्ट सिक्वेन्स आपण जर लक्षात घेतला तर हा जो रेशो मिळतो, दिस विल बी दी जिनोटिपिक रेशो ऑफ डायहायब्रिड क्रॉस. मित्रांनो, याच्यावरून थोडक्यात आपल्याला लक्षात येईल व्हॉट कॅन वी कन्क्लूड.
during formation of P1 generation, the pair of genes separate independent of each others. जेव्हा P1 जनरेशन तयार होत असतात तेव्हा ते जे जीन्स आहेत त्यांच्यामधले हे जीन्स एकमेकांच्यापासून सेपरेट होत असतात आणि ते सेपरेट झाल्यानंतर त्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं, जेव्हा त्यांचं फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर जो डॉमिनंट असतो तो दिसतो, जो डॉमिनंट नाही, जो रेसेसिव्ह आहे तो दिसत नाही. नंतर पुन्हा पुढच्या पिढीमध्ये ते पुन्हा सेपरेशन त्यांचं होत असतं. इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन दे गेट युनायटेड टू फॉर्म न्यू कॉम्बिनेशन्स लिडिंग टू व्हेरिएशन्स. आणि याच्याचमुळं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विविधता सजीवांच्यामध्ये आढळतात. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.